तर नमस्कार किसान मित्रांनो, जे काही तुमची नुकसान भरपाई होती ती पुन्हा वितरण होण्यास सुरू झालेले आहे. जे काही शेतकऱ्यांना नुकसान वितरण म्हणजे की नुकसान भरपाई मिळाली नव्हती त्यांना आता मी डबल एकदा नुकसान भरपाई वितरण सुरू झाले आहे. पण कोणते एक काम केल्याशिवाय तुम्हाला हे पैसे येत नाहीत. ती समजात मोठी अडचण आहे, ती संपूर्ण पहा. कारण की बरेचसे शेतकऱ्यांचे पैसे अडकलेले आहेत. अद्याप एक रुपया सुद्धा नाही आलेला. त्याचा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका, जेणेकरून महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे जे काही तुम्हाला केंद्राद्वारे PM किसान फसल पीक विमा योजना देण्यात आलेली आहे. त्या योजनेनुसार नुकसान भरपाई असो किंवा जे काही तुमचे पावसामुळे असो किंवा रेड अलर्टमुळे नुकसान झालेले आहे, त्या नुकसानाची भरपाई ही बऱ्याचशा शेतकऱ्यांना मिळाली नव्हती. मंजूर झाली ती पण अद्याप मिळाली नव्हती. तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता जे काही तुम्हाला हेक्टरी 17,500 ते कमीत कमी 17,500 जास्तीत जास्त 50,000 अशाप्रमाणे नुकसान भरपाई वितरण होत आहे. आता कोणत्या शेतकऱ्यांना 50,000 मिळणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांना 17,500 मिळणार आहे, संपूर्ण माहिती पाहू. समजत आली तर पाहूया की शेतकरी मित्रांनो कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम जे काही शेतकऱ्यांना सुरुवातीच्याच काळामध्ये शेतकऱ्यांचे पीक जे पाण्याखाली गेलते आणि पाण्यामुळे खूप सारे नुकसान झाले, त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणारशी नुकसान भरपाई पण इतर शेतकऱ्यांना पण मिळणार आहे. कारण की सरसकट पीक विमा म्हणजे की नुकसान भरपाई शासनाने मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील जे काही 34 जिल्हे आहेत त्यांना ही पीक मिळणार आहे. पण त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, काही शेतकऱ्यांचे म्हणणं आहे की कोणत्या शेतकऱ्यांना 17,500 मिळणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना 50,000 मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची जमीन म्हणजे की पावसाने किंवा पावसाच्या पुराच्या पाण्याने खडून गेलेली आहे, पिकंही नाही राहिलं आणि जी काही जमीन होती तुमची तीही नाही राहिली, समजी जमीन खडून गेली, त्यांना तुम्हाला हेक्टरी 50,000 रुपये असं पीक विमा नुकसान भरपाई मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांचं पीक हे नुसतं पिकाचं नुकसान झालेलं आहे, म्हणजे की पीक एकही राहिले नाही, समजा पीक पाण्याखाली गेलं आणि उबळून गेलं, त्या पिकाचं नुकसान तुम्हाला मिळणार आहे. हेक्टरी 30,000 असो, 35,000 असो किंवा काय असो. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचं पीक उभं होतं म्हणजे पाण्याखाली गेलं पण आता उभं आहे, कापणी पूर्व आधीचं जे काही नुकसान आहे त्यानुसार त्यांना पीक विमा म्हणजे की नुकसान भरपाई मिळणार आहे. आणि ज्या शेतकऱ्यांचं पीक समजा म्हणजे की तुमच्या पाणी बी गेलं तर रेड अलर्ट बी आलं आणि जे काही तुमचे पाण्याखाली जाऊन उबळून जे काही उरसुर होतं, काही ना काही तुम्हाला हाताला लागलेलं असेल, त्या शेतकऱ्यांना हेक्टरी 17,000 रुपये म्हणजे की हेक्टरी 17,500 असे त्यांना मिळणार आहेत. अशा प्रकारे ही नुकसान भरपाई मिळणार आहे. पण कोणत्या शेतकऱ्यांना मिळाली? शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी KYC केली त्या शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळाली. कारण की बऱ्याचशा शेतकऱ्यांची KYC अपूर्ण आहे, त्यामुळे PM किसान, नमो शेतकरी आणि पीक विमा नुकसान भरपाई काहीच मिळत नाही. तर तुम्हाला लवकरात लवकर KYC करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला हे हेक्टरी 17,500 हे तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार आहे. तर अशा प्रकारची माहिती होती. ही तुमच्या मित्रांना, पाहुण्यांना, नातेवाईकांना शेअर करा. नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.